जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख, शिवसेना उबाठा, माजी नगरसेवक, शिवसेना भुसावळ। महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हिंदी भाषा सक्तीचा जो महाराष्ट्रामध्ये सक्तीचा आदेश काढलेला आहे आणि जे शैक्षणिक धोरण राबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचा आम्ही शिवसेनेतर्फे आणि मराठी लोकांतर्फे जाहीर निषेध करतो। भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या सरकारने इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो घाट घातलेला आहे आणि जो शासकीय आदेश काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अत्यंत निषेधार्थ घटना आहे। महाराष्ट्राची ही भूमी, मराठी भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांपासून या महाराष्ट्राचं जे अलौकिक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये या महाराष्ट्राची भाषा, मातृभाषा ही मराठी आहे आणि या मराठीच्या धोरणाला भारतीय जनता पक्षाचे नेते ज्या पद्धतीने षडयंत्र रचून महाराष्ट्राला नामोहरम करण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो अत्यंत निषिद्ध प्रयत्न आहे। त्यांचे जे हे षडयंत्र आहे ते महाराष्ट्राला संपवण्याचं आहे। मुंबई ताब्यात घेऊन महाराष्ट्रातील मराठी माणसाला नेस्तनाबूत करायचं आणि इथे हिंदी भाषिक संस्कृती राबवण्याचा प्रयत्न करण्याचा हा जो घाट आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे। महाराष्ट्रामध्ये देशातील अन्य राज्यातून लाखो करोडो लोक पोट भरण्यासाठी येथे येतात, त्यांना मराठी शिकण्याची गरज आहे। महाराष्ट्रीयन मराठी माणूस इयत्ता 5वीपासून हिंदी भाषा शिकतच आलेला आहे आणि असंही त्याला वेळोवेळी जे काही शासकीय कार्यालय असतील, बाहेर कुठे कामानिमित्त जात असेल, मुंबईमध्ये हिंदी सिनेमाची जी संस्कृती आहे, जे वातावरण आहे, त्या सिनेमा क्षेत्रामुळे हिंदीचा परिचय मराठी माणसांना आहेच, परंतु खरी गरज या महाराष्ट्राची ओळख या मराठी भाषेमुळे आहे। मराठी भाषेवर आमच्या प्राचीन संतांनी जी या भाषेला एक गौरव प्राप्त करून दिलेला आहे, त्या भाषेला जी समृद्धी आहे ती कुठेही कमी पडत नाही। माणसाला जेव्हा भाषा ही समृद्ध वापरायला मिळते, ती भाषाच मराठी समृद्ध आहे आणि ती भाषा समृद्ध असल्यामुळे या भाषेच्या आधारे हा महाराष्ट्र देशाला, महापुरुषांना इतक्या मोठ्या विद्वान पदापर्यंत पोहोचवलेला आहे, अशी ही मराठी आहे। या मराठी भाषेतून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर शाळेसाठी, शैक्षणिक मूल्यासाठी जे काही योगदान दिलं आहे त्याला आजही तोड नाही आहे। आणि अशा या समृद्ध महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला दुर्लक्षित करून तिला नामशेष करण्याचा जो प्रयत्न भाजपा सरकार आणि केंद्र सरकारची जी मंडळी करीत आहे तो अत्यंत
निषेधार्ह त्यांचं धोरण आहे. या शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील मुंबईची महापालिका ताब्यात घेऊन, येथील सामाजिक राजकारण ताब्यात घेऊन यावर मराठी भाषेला दडपून टाकून हिंदी भाषिक पट्ट्यातून आलेली जी भैया मंडळी आहे त्यांना जवळ करून या महाराष्ट्राला काबीज करण्याचा हा जो षड्यंत्राचा भाग आहे तो मराठी माणसांनी समजून घेतला पाहिजे. आणि याचसाठी 5 जुलैला माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे हे आपले पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलेले आहेत. दिनांक 5 जुलै 25 रोजी मुंबईच्या गिरगावपासून आझाद मैदानावर प्रचंड मराठी लोकांचा मोर्चा आयोजित केला आहे. आणि या धोरणाला, या हिंदी भाषेच्या सक्तीला प्रचंड विरोध दर्शवणारा हा मोर्चा अलौकिक आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला गदगदून टाकणारा, हलवणारा, खाली खेचणारा हा प्रचंड मराठी माणसाचा आवाज मुंबईमध्ये दुमदुमणार आहे. याच मोर्चामध्ये जे मराठी भाषेवर प्रेम करणारे असतील, मराठी कलावंत असतील, साहित्यिक असतील, पत्रकार असतील, राजकीय नेते असतील, कार्यकर्ते, या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आव्हान या निमित्तानं दोघं माननीय ठाकरे बंधूंनी केलेलं आहे. या मोर्चाला प्रचंड यश मिळणार या बाबतीमध्ये कुठलीही शंका नाही. तरीसुद्धा काही विघ्नसंतोषी मराठी माणसं या मोर्चाला हाणून पाडण्यासाठी जो विचित्र प्रयत्न करीत आहे त्यालाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यात येईल असं या मोर्चाचं स्वरूप राहणार आहे. आणि याच निषेध मोर्चाला अनुसरून हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध म्हणून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांनी 29 जूनला या हिंदी भाषेच्या सक्तीसाठी या शासकीय आदेशाची होळी करण्याचा आदेश आपल्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 जूनला या हिंदी भाषिक सक्तीच्या विरोधात या शासकीय आदेशाची होळी करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्र मराठी माणूस या कार्यक्रमांमध्ये सहभागी होईल अशी आमची या निमित्तानं सर्वांना विनंती आहे. मराठी माणसाला आपल्या अस्मितेसाठी, आपल्या भविष्यासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी पुनच्छा जे काही वातावरण संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी झालेलं होतं तीच लढाई मराठी माणसांना पुनच्छा लढावी लागणार आहे. कारण आता हा जो प्रयोग सुरू आहे, हे जे षड्यंत्र सुरू आहे ते मराठी माणसाला संपवण्यासाठी सुरू आहे. आणि म्हणून ही लढाई राजकीय नाही, ही लढाई कुठल्या पक्षाची नाही, ही मराठीच्या अस्मितेसाठी, मराठी महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आहे. आणि म्हणून सर्व मराठी माणसं आणि मराठीवर प्रेम करणारी जी माणसं आहेत, ज्यांना या बाबतीमध्ये समज आहे, त्या सर्वांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे अशी शिवसेना आणि दोघं उद्धव साहेबांच्या आणि माननीय राजसाहेबांच्या वतीनं आम्ही पुनच्छा त्यांच्या आदेशाचं पालन करू आणि मराठी माणसांनी जागृत होऊन या कार्यक्रमांमध्ये, निषेधाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे अशी पुनच्छा जाहीर आव्हान, विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.